नेहरूंनी सुरू केलेल्या नॅशनल हेराल्डचा गुन्हेगारी कारभार, गांधी कुटुंबावर ईडीची चार्जशीट. होय, बरोबर ऐकलत तुम्ही. देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोडा यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांवर प्रवर्तन संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे. नेमकं प्रकरण काय ते समजून घेऊया. 1937 साली नेहरूंनी सुरू केलेल्या नॅशनल हेराल्डला या वृत्तपत्राची मालकी होती एजेएल या कंपनीकडे. आर्थिक अडचणींमुळे कंपनी बंद पडली आणि 2010 मध्ये काँग्रेसशी संबंधित यंग इंडियन नावाची नवी कंपनी आली. सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकडे होते या कंपनीचे 76% शेअर्स. काँग्रेसने दिलेले 90 कोटींचे कर्ज केवळ 50 लाखात यंग इंडियनने घेतलं आणि कंपनीवर ताबा मिळवला. यावरून सुब्रमण्यम स्वामींनी कोर्टात दाखल केलेला दावा आणि मग सुरू झाली चौकशी. आता ईडीने राऊज अव्हेन्यू कोर्टात चार्जशीट दाखल केली असून 25 एप्रिलला सुनावणी होणार आहे. काँग्रेसचा आरोप आहे की ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात आहे. पण देशभरात आता प्रश्न हाच आहे की नेहरूंची सुरू केलेली कंपनी गांधी कुटुंबासाठी काय संकट घेऊन आली आहे.